रात्रीच्या नंतर बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे मराठवाड्यामध्ये आज 21 तारखेपासून ते दररोज वेगवेगळ्या भागात 27 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। काही ठिकाणी रिमझिम राईम, कुठं थोडा शेतामध्ये पाणी सचल, कुठं पेंडॉलचा पाऊस पडेल, पण हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांच्या पिकासाठी खूप चांगला राहणार आहे म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे नंदुरबार जिल्हा, कारण की तिथं पाऊसच पडला नव्हता। आज तिथं 21 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस त्या 5-6 दिवसामध्ये पडणार आहे म्हणून ही नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, धुळे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खास करून मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर तिकडे देखील काय होणार आहे, आज 21 पासून ते 27 तारखेच्या दरम्यान 27 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। नाशिककडे परत एकदा गोदावरी नदीला पाणी येऊ शकतं म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की नाशिककडे, त्र्यंबकेश्वरकडे काय होणार आहे, 21 ते 27च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये तिकडं म्हणजे गुजरातच्या बॉर्डरकडे म्हणजे वरती पाऊस पडणार आहे, पश्चिमेला म्हणजे नाशिकच्या पश्चिमेकडे म्हणजे त्या भागामध्ये पडणार आहे। त्याच्यामुळे परत नाशिककडे चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा नाशिककरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे कसं म्हणजे नाशिक जिल्ह्याचे कळवण तालुका, त्याच्यानंतर सटाणा तालुका, त्याच्यानंतर नामपूर सगळ्या भागामध्ये काय होणार आहे, आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान चांगल्या दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। एका दिवशी सगळीकडे नाही पडणार, दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे पण सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे खाली सांगायचं झालं तर संगमनेर, अकोले तिकडे देखील पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। भीमाशंकर, महाबळेश्वर तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर पुण्याकडे देखील चांगला पाऊस सुरूच राहणार आहे म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात घ्यायचा। पुण्याकडे जास्त जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून, आणि पुण्याकडे मात्र रिमझिम ते सुरूच राहणार आहे म्हणून पुणेकरांना अंदाज लक्षात घ्यायचा। सातारा त्या परिसरात देखील पाऊस चांगला चालू राहणार आहे म्हणून हा देखील त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। अहिल्यानगरकडे देखील काय होणार आहे, या 21 ते 27च्या दरम्यान जे भाग सुटलेला त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून बीडकरांसाठी आनंदाची बातमी। आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये या 21 ते 27च्या दरम्यान पाऊस असणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। लातूर जिल्ह्यातल्या घ्यायचा। हा पाऊस फक्त काय होणार आहे, एके दिवशी सगळीकडे नाही पडणार, ह्या 7 दिवसामध्ये वेगवेगळा भाग कव्हर करणार मात्र सगळ्याला पडणार आहे। याच्यानंतर परत काय होणार आहे, 31 जुलै ते पुन्हा 5 ऑगस्टच्या दरम्यान परत पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। कर्नाटक आणि तेलंगणाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील ह्या 4 म्हणजे 21 ते 27च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा। तेलंगणा, कर्नाटक देखील पाऊस राहणार आहे। कोल्हापूरला तर पाऊस सारखा चालूच राहणार आहे म्हणून कोल्हापूरकर शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी। पण एक मागच्या अंदाजात सांगितलं होतं, महाबळेश्वरकडे काय होणार आहे, जवळपास आता ह्या 4 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे। 27च्या नंतर महाबळेश्वरकडला पाऊस देखील कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण त्याच्या महाबळेश्वरकडे पाऊस पडल्याच्या नंतर जे कोयना धरण आहे त्या कोयना धरणातलं पाणी मात्र ते कोयना धरण भरण्याच्या याच्यावर राहणार आहे, कारण की कोयना धरण भरू शकतं, ह्या पावसातच भरणार आहे म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आज नागपूरकडे, भंडारा, वर्धा, गोंदिया सगळीकडे। त्याच्यानंतर राज्यातलं परिस्थिती बघितलं तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर या इथं काल देखील आज देखील पाऊस पडला आणि आणखीन जवळपास 30 तारखेपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार, कुठं रिमझिम पडणार, कुठं पेंडॉलचा पडणार म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर तिकडं देखील काय होणार आहे, हे जवळपास 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत म्हणजे आज 19 ते 30 आणखीन 10-11 दिवस असा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं,
त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे की तिकडे देखील असा म्हणजे 19 तारखेपासून ते 30 जुलैपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबई पुण्याला देखील जोराचा पाऊस सुरू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण कोकणपट्टी आणि घाटमाता परिसर मात्र 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे घाटमाता आणि कोकणपट्टीकडे म्हणून ही अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्ह्यातला काही भाग तिथं, त्याच्यानंतर धाराशिव, लातूर त्या आणि बीड जिल्ह्यात जे भाग वंचित राहिला आहे त्या ह्या 5-6 दिवसामध्ये ज्या भागात पाऊस नाही पडलेला आहे तिथं मग पडून जाईल आणि त्या भागातील शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सांगायचं झालं तर राज्यात जवळपास आणखीन 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 19 जुलै ते 26 जुलै त्यानंतर इकडं नागपूर, भंडारा,